नवीन वर्षाचे स्वागत सर्वांसाठीच उत्साहाचे असते. मात्र यावर्षी ज्येष्ठ नागरिकांसाठी हे नवीन वर्ष खऱ्या अर्थाने सुवर्ण काळ ठरणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध योजनांच्या माध्यमातून 1 जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण सवलती लागू होत आहेत. या निर्णयामुळे ज्येष्ठांचे जीवन अधिक सुखकर, सुरक्षित आणि सन्मानजनक होण्यास मदत होणार आहे. सीनियर सिटीझन कार्ड सुविधेचे मुख्य साधन. या सर्व सवलतींचा लाभ घेण्यासाठी सीनियर सिटीझन कार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र ठरणार आहे. 60 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाने हे कार्ड काढून घेणे आवश्यक आहे, कारण या कार्डच्या आधारेच रेल्वे, बस आणि विमान प्रवासामध्ये विशेष सवलती दिल्या जाणार आहेत. प्रवास आणि वाहतूक सवलती. 1. रेल्वे प्रवास. मागील काही काळापासून प्रलंबित असलेली रेल्वे प्रवासातील सवलत पुन्हा एकदा नव्या स्वरूपात सुरू होण्याची शक्यता आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात 30% ते 50% सूट मिळू शकते. 2. एसटी आणि स्थानिक बस सेवा. राज्य परिवहन मंडळाच्या एसटीच्या बसेसमध्ये ज्येष्ठांना आधीच मोफत किंवा सवलतीच्या दरात प्रवास करण्याची सुविधा आहे, ती आता अधिक सुलभ केली जाणार आहे. 3. विमान प्रवास. काही ठराविक विमान कंपन्या ज्येष्ठ नागरिकांना मूळ भाड्यामध्ये सवलत जाहीर करत आहेत. आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा. ज्येष्ठ वयात आरोग्याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते. नवीन वर्षापासून सरकारी रुग्णालयांमध्ये ज्येष्ठांसाठी स्वतंत्र रांग आणि मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळण्याची सुविधा आता अधिक प्रभावीपणे राबवली जाणार आहे. खासगी रुग्णालयांमध्येही औषधांच्या बिलावर 10 ते 20% सवलत मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. बँकिंग आणि आर्थिक लाभ. बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींवर सामान्य नागरिकांपेक्षा 0.50% अधिक व्याज दिले जात आहे. यासोबतच पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममधील गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यात आली असून त्यावरील परतावा अधिक आकर्षक करण्यात आला आहे.